नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? एक आनंदाची बातमी डिपार्टमेंटल PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला माहितीच आहे की आज 1 सप्टेंबर आणि 1 सप्टेंबर या दिवशी पोलीस बांधव की जे बरेचसे पोलीस बांधव हे 10वी पास झालेले असतात, 12वी पास झालेले असतात आणि पोलीस खात्यात लागलेले असतात, पदवी झालेले असतात. आणि आता या नवीन GR नुसार एक असा महत्त्वपूर्ण अशी जी आपली डिपार्टमेंटल PSI ची जी परीक्षा होती ती परीक्षा पुन्हा एकदा सुरू होत आहे. ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आणि या परीक्षेसाठी की ही परीक्षा सुरू व्हावी यासाठी झटणारे जे आपले पोलीस बांधव आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांच्या नजरेत एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आणून दिली की ज्या गोष्टीमुळे पोलीस बांधवांवरती अन्याय होतोय. कारण की लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही तुमच्या कोतीवरती फौजदार होण्याचे स्वप्न बघितलेले असतात आणि तुम्हाला तुमची कुवत तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही तुमची कुवत नक्की इथं दाखवू शकता. कारण की होतं कसं, ज्यावेळेस बरेचसे विद्यार्थी जे पोलीस बांधव असतात ते ज्यावेळेस पोलीस कॉन्स्टेबल होतात त्यावेळेस त्यांना माहिती नसतं डिपार्टमेंटल PSI च्या माध्यमातून सुद्धा आपण PSI होऊ शकतो. म्हणजे कसं मित्रांनो, बघा, जर सपोज तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहात आणि पोलीस कॉन्स्टेबल आहात, समजा तुम्ही 10वी 12वी किंवा 10वी 12वीच आपण पकडू, 12वी तुमची झालेली आहे आणि तुमची 5 वर्ष सेवा झालेली आहे. जनरली ही जी सेवा असते ती 1 एप्रिलच्या दिनांकाची कन्सिडर केली जाते. ठीक आहे, तर 12वी झालेली आहे आणि 5 वर्ष जर तुमची सेवा आहे तर तुम्ही PSI बनू शकता. फक्त ती PSI बनण्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा कोण घेतं? तर ही परीक्षा MPSC घेतं. कोण घेतं? MPSC घेतं. साधी सिंपल भाषेत तुम्हाला मी समजून सांगतो, कारण की अनेक विद्यार्थी आहेत जे अगदी नवीन विद्यार्थी आहेत आणि त्या नवीन विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटल PSI बद्दल बरीचशी माहिती नसतेच. आता मी गेल्या 13 वर्षापासून डिपार्टमेंट PSI च्या विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि या परीक्षेमध्ये नक्की काय खास खळगे असतात या संदर्भात तर मी तुम्हाला उद्या एकदम सविस्तर अशी माहिती तुम्हाला देईल. पण आज एक महत्त्वपूर्ण अशी खबर आलेली आहे की जे डिपार्टमेंटल PSI ची एक्झाम आहे, जी आता चर्चा चालू होती की आता एकच एक्झाम होणार वगैरे वगैरे वगैरे, ही एक्झाम बंद होईल, आता ही एक्झाम येणार नाही वगैरे. पण तसं काही नाहीये मित्रांनो. आता तुमची जी एक्झाम आहे ही एक्झाम येईल. पण आता ही जी एक्झाम आहे बघा, आता ही एक्झाम नक्की कधी येईल, काय येईल याबद्दल आता शासनाने आता सांगितलेलं आहे GR मध्ये की लवकरच MPSC याबद्दलचा सिलेबस जाहीर करेल, नवीन सिलेबस. कारण की IPC CRPC आता हे जे जुनं होतं ते आता सगळं बदललेलं आहे. नवीन कायदे, नवीन कलम आणि बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ऍड होतील. मे बी सिलेबस चेंज होण्याचे पण चान्सेस आहेत, त्याचा वेटेज चेंज होण्याचे पण चान्सेस आहेत. जे काय असेल त्यासाठी आपण रेडी आहोत. ठीक आहे, फक्त आता तुम्ही एक लक्षात ठेवायचं, आता इथून पुढे अभ्यासाला लागायचंय. ओके, PSI परीक्षा ही MPSC घेते, डिपार्टमेंटल PSI परीक्षा ही MPSC घेते. म्हणजे पहिली गोष्ट तर या डिपार्टमेंटल PSI च्या परीक्षेमध्ये कुठं फ्रॉड वगैरे तर नसतो. बऱ्याचशा डोक्यात विद्यार्थ्यांच्या मनात हे असतं की या परीक्षेत पैसा द्यावा लागते का नाही, ह्या परीक्षेत तसं काही नसतं. ठीक आहे, डिपार्टमेंटल PSI ही एक अशी परीक्षा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुणी पैसा मागत नाही. तिथं फक्त तुम्हाला तुमची स्वतःची काय करणं गरजेचे, आपली कुवत सिद्ध करणं गरजेचे, आपण किती चांगल्या पद्धतीने आतापर्यंत अभ्यास केलेला आहे हे सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जे की मध्ये मध्यंतरीच्या काळात 2022 मध्ये एक GR आला होता की ज्या GR मध्ये असं सांगितलं होतं की 50% हे डायरेक्टच्या माध्यमातून, ज्याला आपण डायरेक्ट PSI म्हणतो, MPSC च्या थ्रू होते आणि 50% हे पदोन्नतीच्या मार्फत डायरेक्ट सर्व्हिसच्या 25 वर्षानंतर तुम्हाला मिळेल. पण आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो की जर 25 वर्ष सर्व्हिस तुम्ही केली आणि 25 वर्षाच्या सर्व्हिस नंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करताय, तुम्ही त्या ठिकाणी जर PSI होताय म्हणजे तुम्ही सपोज लागले 20व्या किंवा 22व्या वर्षी आणि त्याच्यानंतर म्हणजे 25 वर्ष लागले असं समजा आणि तुम्ही 50व्या वर्षी PSI होताय, तर 50व्या वर्षी PSI झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल का? नाही. यामुळं बरेचदा म्हणजे मधल्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने ही परीक्षा लॉन्च केली होती. या परीक्षा एकदम रेग्युलर व्हायच्या 2009-10च्या काळानंतर. 9-10च्या काळानंतर ह्या परीक्षा रेग्युलर व्हायला लागल्या. आधी या परीक्षांमध्ये 5-5, 6-6 वर्षाचा गॅप असायचा. पण नंतर जागा आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये झालेला एक अवेअरनेस आणि भरपूर सारे मार्गदर्शक सुद्धा हळूहळू यामध्ये उतरले. त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्रित केलं, कारण की पोलिसांना संघटना स्थापन करता येत नाही. मग भरपूर सारे विद्यार्थी आमच्या मार्फत किंवा वेगवेगळ्या म्हणजे जे काही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत किंवा जे नेते आहेत त्यांच्या मार्फत या परीक्षेचा पाठपुरावा करत होते आणि पाठपुरावा करत करत ते थोडेसे शासनाकडून ह्याची मागणी पत्रक काढायला लागले आणि ह्या परीक्षा आता रेग्युलर व्हायला लागल्या. म्हणजे पोलीस बांधवांना ज्यांनी 12वी कंप्लीट केलेली त्यांनी 5 वर्ष जर सेवा केली, ज्यांनी पदवी पूर्ण केलेली त्यांनी जर 4 वर्षाची सेवा पोलीस खात्यामध्ये केली असेल तर ते विद्यार्थी या परीक्षांना बसण्यासाठी क्वालिफाय होतात. ते विद्यार्थी या परीक्षांमध्ये बसण्यासाठी क्वालिफाय होतात. आता एक सगळ्यात मोठा संभ्रम असा आहे की सर मग डायरेक्ट PSI
जे असतात ते 50% भरले जाणार, डिपार्टमेंट PSI हे 25% भरले जाणार, पदोन्नती हे 25% भरले जाणार. मग सर डिपार्टमेंट PSI मध्ये ओके आता सध्या माझं वय 30 आहे, माझं वय जर 30 आहे म्हणजे आता एखादा विद्यार्थी आहे, माझं वय जर 30 आहे तर 30 वय असलेला विद्यार्थी या परीक्षा जर तो विद्यार्थी जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर तो त्याच्या 35 वर्षापर्यंत देऊ शकतो. त्याच्या 35 वर्षापर्यंत त्याचं जर लक चांगला असेल आणि दरवर्षी त्याच्या परीक्षा आल्या म्हणजे 31व्या वर्षी पण दिली, 32व्या वर्षी पण दिली, 33व्या वर्षी पण दिली, 34व्या वर्षी पण दिली, 35व्या वर्षी पण दिली, म्हणजे त्याने त्याच्या 5 परीक्षा दिल्या. लक्षात घ्या, त्याने त्याच्या 5 परीक्षा दिल्या तर तो देऊ शकतो. म्हणजे त्याने त्याच्या वय कंप्लीट होण्याच्या आधी त्याने त्याचं जे वय आहे, जे एज लिमिट आहे ते कंप्लीट होण्याच्या आधी जर 5 परीक्षा दिल्या असतील तर तो या 5ही परीक्षांना क्वालिफाय आहे. बट त्याचं वय जर समजा 36 झालं तर तो तिथून पुढे कुठलीही परीक्षा देणार नाही, तो देऊ शकत नाही परीक्षा, तो परीक्षा देणार नाही. कारण की त्यांनी सलग प्रत्येक वर्षी त्यांनी 5 परीक्षा दिलेल्या आहेत आणि 5 परीक्षा दिल्यानंतर तो त्याचा एज बार झाल्यामुळे तो डिस्क्वालिफाय झाला. त्याने काय करायचं मग 36 वर्ष झाल्यानंतर, तर 36 वर्ष झाल्यानंतर जर त्यांनी त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण सेवेमध्ये केली तर मग त्याला पदोन्नतीद्वारे PSI बनवलं जाईल. म्हणजे तुम्हाला PSI बनण्याचे चान्स असतील. आता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहात, तुम्ही डिपार्टमेंट परीक्षेमध्ये जर जीव तोडून मेहनत घेतली, जीव तोडून चांगला अभ्यास केला आणि सिस्टमॅटिक अगदी चांगले मार्गदर्शक तुम्ही जर शोधले की ज्यांचं नाव आहे किंवा ज्यांनी मेहनत करून विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, बनवलेलं आहे, पूर्व परीक्षा पास करून दिलेली आहे, अशा मार्गदर्शकांच्या जर तुम्ही सोबत राहिला तर डेफिनेटली तुमची डिपार्टमेंटल PSI मध्ये तुम्ही पोस्ट काढू शकता. पण समजा डिपार्टमेंट PSI मध्ये जर तुम्ही राहिले आणि नाही झालात पास, आणि शेवटी स्पर्धा परीक्षा आहे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये जर नाही समजा राहिले तर तुम्ही पदोन्नती मार्फत PSI पुढे होऊ शकता. बट आता इथे इन केस एक गोष्ट अशी असते की जे की मला विद्यार्थी आता मेसेज करतायत ओके, आणि रँडमली मेसेज त्यांचे चालूच आहेत की सर आम्ही आहोत, आमचं 2024लाच किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणे 2023-24ला आमचं 35 वर्ष पूर्ण झालं, पण ओके बघा, पण आम्ही फक्त 2023ची एकच एक्झाम दिली, आमची ती फर्स्ट एक्झाम होती, आम्ही 2023ची एकच एक्झाम दिली सर, आणि आम्ही ओपन कॅटेगरीत आहोत. ठीक आहे, आम्ही 35 वर्ष पूर्ण केलेले आहेत. सेम असाच एक कॉल थोड्या वेळापूर्वी आलता की सर माझं वय आता सध्या 41 आहे आणि मी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे. ओके, तर ओबीसी कॅटेगरी, SC ST कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, SC आणि ST कॅटेगरी ह्या ज्या कॅटेगरीज आहेत यांच्यासाठी ओके लास्ट एज लिमिट आहे 40. ठीक आहे, आता हा विद्यार्थी आहे 41 वर्षाचा, पण याने 2023ची एक्झाम दिलेली आहे, फक्त एकच एक्झाम दिलेली आहे. मग आता यांना एक डिस्क्वालिफाय करायचं का? तर नाही. तर अशा ठिकाणी अशा कंडिशन मध्ये या डिपार्टमेंटल PSIच्या परिपत्रकामध्ये जर तुम्ही कधी हे जर नीट वाचलं, आता आयोग नवीन आता फक्त GR आलेला आहे, पण आता ज्यावेळेस आयोगाकडे ते सगळं जाहीर होईल तर आयोग काय म्हणतं की ज्या विद्यार्थ्याने एकच परीक्षा दिलेली आहे ओके, पण त्याचा एज बार झालेला आहे, तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा 2 परीक्षांना बसता येईल. म्हणजे हा 41 वर्ष पूर्ण झालेला एज बार झालेला विद्यार्थी, पण त्याने 2 परीक्षा म्हणजे त्याने एकच परीक्षा दिलेली आहे, किंवा 2023ची किंवा त्याच्या आधी 2021ची त्याने परीक्षा दिलेली आहे. ओके, त्याने 2 एक्झाम दिलेल्या आहेत आणि त्याचं 35 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तो आता सध्या 36 किंवा 37व्या वर्षी तो पदार्पणात आहे, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी, पण त्याने 2च एक्झाम दिल्यात, तर त्याला पुढची आगामी एक्झाम ही त्याच्यासाठी शेवटची एक्झाम असेल. त्याच्यानंतर त्याला एक्झाम देता येणार, त्याला एकच एक्झाम, पण तसं ते आयोगाला सांगावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस आयोगच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा असतो आणि त्यांना सांगायचं असतं की कृपया ओके तुम्ही माझं थोडंसं हे चेकआउट करा, तुम्हाला ते डिटेल्स द्यावे लागतात आणि त्या डिटेल्सच्या हिशोबानं मग आयोग तुम्हाला ती एक लिंक सुरू करून देतं, त्या लिंकनुसार तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही 41 वर्षाचे आहात आणि तुम्ही 2 परीक्षांना बसलाच नाही, तुम्ही एकच परीक्षा दिली, तर तुम्हाला पुढच्या काळात ज्या काही 2 एक्झाम्स होतील त्या 2 एक्झाम्सला बसता येईल. मग तुमचं वय त्या ठिकाणी वाढत जरी गेलं आणि आयोगाच्या हिशोबानं, म्हणजे आतापर्यंतच्या आयोगाचा तरी इतिहास आहे की दरवर्षी ते एक्झाम होत नाही, आयोग धक्के बुक्के खात काही विद्यार्थी मग मॅट मध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, असे हे ह्या डिपार्टमेंटच्या एक्झामला लागलेले हे असे धक्के बुक्के असतातच, प्रत्येक एक्झामला असतात. कारण की आता आजकाल मॅट मध्ये जाणं लय सोपं झालं, काय थोडंसं झालं की चालले मॅट मध्ये. पण ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की बाबा त्यांच्यावर अन्याय झाला, पण तो अन्याय जर व्यवस्थित लाजमी असेल तर ठीक आहे ना,
पण सगळ्यांना त्रास द्यायचा असेल आणि मी सगळ्यांनाच त्रास देणार, माझ्यावर अन्याय झाला ओके, पण मी सगळ्यांनाच त्रास देणार असो, यासाठी मॅटमध्ये नाही. कधी कधी काय काय केसेस मग खारिज होतात, पण असो, जे काय झालं ते झालं. आता त्याविषयी आपण न बोललेलंच बरं. ठीक आहे, तर हे बेसिक लक्षात घ्या. सगळ्यात विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा डाऊट हाच असतो. आणि मी आज तुम्हाला पूर्ण GR समजून नाही सांगणार आहे, उद्या मी तुमच्या याच्यावरती लेक्चर घेणार आहे. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या एक्झाम्स मध्ये सिलेबस चेंज होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुमचा अभ्यासक्रम नव्याने येणार आहे. अभ्यासक्रम हा नव्यानं येणार आहे. अनेक विद्यार्थी हे पण मला सांगतात, सर आता पुस्तकं काढा. कारण की अनेक विद्यार्थी मला कल्पवृक्ष ओके, जो पूर्व परीक्षा पास करून देणारा एक ठोकळा होता मी म्हणेल, कारण की आता हा कल्पवृक्ष पुस्तक येणार नाही. कल्पवृक्ष पुस्तक आता तुम्हाला शॉर्ट सब्जेक्ट्स मध्ये मिळेल. म्हणजे इच अँड एव्हरी सब्जेक्ट ओके, वन सब्जेक्ट वाईज मिळेल. आणि त्या वन सब्जेक्ट मध्ये LPG मॉडेल किंवा इकॉनॉमिक्स, कारण की बरेचसे विद्यार्थी इकॉनॉमिक्स साठी अगदी मोठी मोठी पुस्तकं वाचत बसतात ओके. म्हणजे अगदी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देशले सरांचं पुस्तक, काही लोकांकडे तर मी अगदी हाय लेवलची पुस्तकं बघितलेली ओके. IP सिंग सरांचं पण पुस्तक बघितलेलं आहे. एवढी गरज नाही वाचायची, तुम्हाला फक्त LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हाच भाग आहे. तसं मी सब्जेक्ट वाईज पुस्तकं काढणार आहे फक्त आणि फक्त डिपार्टमेंट PSI साठी. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला किरण गुरुजी ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. कारण की हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मी तुम्हाला किरण गुरुजी ऍपच्या माध्यमातून देणार आहे. ठीक आहे, किरण गुरुजी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ते तुम्हाला आगामी काळात मिळेल. आता GR आलेला आहे, बरेचसे विद्यार्थी तयारीला लागलेले आहेत. तर बरेचशा विद्यार्थ्यांच्या डिमांड आहे की पुस्तकं काढा, तर पुस्तकं लवकरात लवकर मिळतील. आता त्याच्यासाठी आम्हाला सेपरेटली बसावं लागेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं सुरू झालं, सर मार्गदर्शनाचं काय? तर मार्गदर्शनासाठी थोडंसं थांबा, कारण की मार्गदर्शनासाठी आपली 5 सप्टेंबर पासून सुरुवात होईल. पण त्याच्या आधी 5 सप्टेंबरच्या आधी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, त्या शंकांचं निरसन करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुमच्या मनामध्ये खूप सारे शंका कुशंका आहेत आणि तुम्ही एकदम मार्गदर्शन घ्यायला आलात, तर तुम्ही ना धड शिकू शकता ना आम्ही धड तुम्हाला शिकवू शकतो. कारण की 13 वर्षापासून 14 वर्षापासून आम्ही तुम्हाला शिकवतोय. पण आमच्याकडे आलेला विद्यार्थी ह्या एक्झाम बद्दल सगळी माहिती जर असेल त्याला, ही एक्झाम कशा टप्प्यात असते, या एक्झाम मध्ये नक्की वयांचं काय, तर त्याला त्याच्या डोक्यात फिट असतं की आपल्याला ही एक्झाम द्यायची, आपण क्वालिफाय आहोत, आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास नाही. तर काय होतं, पोलीस स्टेशन मध्ये कोणतरी हळूच ओके चिमटा काढते की नाही यार तू क्वालिफाय नाही होणार, नाही यार असं काही नसतं. मग हा होते कन्फ्यूज, विद्यार्थी जाम कन्फ्यूज होते. मग त्याला काही सुधरत नाही, ना ड्युटीवर लक्ष, ना घरी लक्ष, ना अभ्यासात लक्ष. ह्याचं लक्ष कशात, तर मित्र काहीतरी बोलून गेला मला. दुसरी गोष्ट की काही भामटे लोक असे असतात तुमच्या पोलीस खात्यातले की अभ्यास करतात की नाही हे पण नाही सांगत, शेजारचा अभ्यास करतो की नाही हे क्लासला आल्यानंतर कळतं. बरोबर, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा पण एक डाऊट असतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट डिपार्टमेंटल PSIच्या संदर्भातली बऱ्याचशा विद्यार्थ्यांची आणखी एक डिमांड होती की सर ऑफलाईन क्लासेस सुरू करा. ऑफलाईन क्लासेसमध्ये तुम्ही ज्यावेळेस आमच्या समोर असाल त्यावेळेस आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होईल. तर मित्रांनो, एक नक्की गोष्ट तुम्हाला सांगेल की डिपार्टमेंटल PSI साठी फ्युचरमध्ये तुमची निवासी बॅच असणार आहे. आणि हे मी तुम्हाला आज यासाठी सांगतोय कारण की आज 1 सप्टेंबर आहे आणि 5 सप्टेंबर पासून तुमचे डिपार्टमेंट PSIचं मार्गदर्शन सुरू होते. आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती सुद्धा आपण पुन्हा एकदा जागे होते, होणं गरजेचंच आहे. कारण की विद्यार्थ्यांची आता सध्या मागणी आहे की लवकरात लवकर सर, कारण की ही एक्झाम बंद होणार नाही ना. आणि नवीन GR आल्यानुसार आता विद्यार्थी पुन्हा एकदा, जे विद्यार्थी आधी पूर्व परीक्षेत नापास झालेले 2-3 मार्कानं, त्यांना माहिती आहे पूर्व परीक्षेची व्हॅल्यू आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची. कारण मुख्य परीक्षामध्ये तुम्हाला वेळ मिळतो, 5-6 महिन्याचा वेळ मिळतो मुख्य परीक्षेत. आणि मुख्य परीक्षेत अगदी 9वीतला नवा पोरगा सुद्धा चांगला अभ्यास करतो जर त्याने 5-5, 10-10 वेळा ते रीडिंग चांगलं केलं असेल तर, आणि चांगल्या ग्रुपमध्ये राहिला असेल, चांगल्या ग्रुपिंग मध्ये अभ्यास केला असेल ओके, तो म्हणजे पोरगा सुद्धा हुशार होतो. हे टेन्शन घेऊ नका तुम्ही, मेन्सला लोड नका घेऊ. उलट नवीन आलेले काय ते सर्वात सोपे आहेत जुन्यापेक्षा. पण मुद्दा असा आहे पूर्व परीक्षेचा. मी भरपूर असे विद्यार्थी बघितलेत की जे मेनचा अभ्यास दणकून करतात आणि पूर्व परीक्षेला नापासून जातात. मग काय अर्थ बरं? तर ह्या अशा बेसिक गोष्टी सोडल्याचं समजून घ्या पोरांनो. आणि म्हणूनच पुढचे 4-5 दिवस मी तुम्हाला डिपार्टमेंटल PSI बद्दलच्या काही महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला देईल. पूर्व परीक्षेचा अभ्यास काय असतो, अभ्यासक्रम कसा असतो, तुम्हाला GS जनरल स्टडीज हा विषय पूर्णपणे मी शिकवणार आहे पुढे फ्युचरमध्ये. त्यामुळं सगळ्यात पहिलं काम तुमचं सगळ्यात हे असलं पाहिजे, जर तुम्ही नवीन आहेत ओके, तर सगळ्यात आधी किरण गुरुजी ऍप्लिकेशन जो आहे ना तो डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे, आणि डाउनलोड केल्यानंतर ठीक आहे तुमची पूर्व परीक्षेसाठी प्रीची खास लवकरच एक मार्गदर्शन वर्ग आपला सुरू होईल.
तो तुम्ही नक्कीच लावायचा प्रयत्न भविष्यात करा. आता नाही लावलं, ऍड आल्यावर लावा, फरक नाही पडत. कारण की इथं प्रोफेशनलिझम थोडीशी कमी आहे आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नॉलेज कसं भेटेल त्याच्यावरती आपण जास्त भर देतो. तर आता पुढच्या काही दिवसात आपण जनरल स्टडीजच्या तुमचे जे काही प्रश्न असतात किंवा जे तुमचे विषय आहेत जनरल स्टडीजचे, जीएसचे, पूर्व परीक्षेचे, त्या विषयांना आपण थोडंसं समजून घेऊ. त्या विषयांच्या संदर्भात आपण 1-2 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा हाताळू, प्रश्नपत्रिका समजून घेऊ. प्रश्नपत्रिका कशा असतात, त्यांचा सिलेबस काय, त्यांचं आपण डिकोडिंग करू आणि डिकोडिंग केल्यानंतर ते तुमच्या समोर मी ज्यावेळेस मांडेल, देन तुम्ही डिसाईड करा की आपण पूर्व परीक्षेसाठी जनरल स्टडीज शिकायचं कुठं आणि कुणाकडनं. ठीक आहे, एवढं मी नक्की बोलेल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आगामी काळासाठी. कारण की हा GR म्हणजे तुमच्यासाठी लय मोठी संजीवनी आहे. खरंच सांगतो. म्हणजे बरेचसे विद्यार्थी आज खुश आहे, अगदी खुशीमध्ये अगदी हसत हसत पोरं बोलत होते आज फोनवरती. खूप भारी वाटलं. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.